महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. कधी कधी एखादा चिमुकला जीव संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतो, कोट्यवधी लोकांची मनं जिंकतो. मात्र त्या घटनेमागं एक दास्तान असते. ती कधी सुखाची असते तर कधी दुःखाची, तर कधी असते विलक्षण करून आर्त कथा. जपानच्या इचिकावा सिटी झू मधील पंच नावाच्या या 8 महिन्यांच्या मकॉक प्रजातीच्या जपानी माकडाच्या पिलाची कहाणी अशीच आहे. आईच्या नकाराची, एकटेपणाची आणि संघर्षाची. 26 जुलै 2025 रोजी जन्मलेल्या पंचला त्याच्या आईनं जन्मताच नाकारलं, कारण त्या काळात भयंकर उष्णतेची लाट सक्रिय होती आणि कठीण प्रसूतीमुळे त्याची आई त्याला स्वीकारू शकली नाही. त्याला आईने झिडकारलेलं. प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांच्या ते लक्षात आलं. त्याची आबाळ होऊ लागली हेही त्यांना कळून चुकलं. लवकर उपाय केला नाही तर पिलाच्या जीवावर बेतू शकतं हे एव्हाना क्लिअर झालं. झूच्या कर्मचाऱ्यांनी त्याचं एकटेपण संपवण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली. त्यांनी त्याला हातानं भरवायला सुरुवात केली. त्याला आपल्या अंगाखांद्यावर वाढवलं. मात्र हे खूप काळ करून चालणार नव्हतं. त्या पिलाला त्याच्या समूहात परत करण्याचा प्रयत्न करताच त्याच्या एकटेपणाची नव्यानं सुरुवात झाली. झू मधील अन्य माकडांनी त्याला जवळ येऊ देण्यापासून रोखलं. ते त्याला दूर लोटू लागले. पंच एकटा पडला. त्याचं एकाकी असणं पाहवत नव्हतं, कारण त्याच्या डोळ्यातले आर्त भाव, आईशिवाय वाढणारा तो एकटा जीव कासावीस झाला होता. त्या झू मध्ये इतर काही पिलं आणि त्यांना अंगाखांद्यावर खेळवणारी त्यांची आई हे दृश्य तो विलक्षण तगमगीने पाहत असे. झूच्या कर्मचाऱ्यांना याचं दुःख झालं. यावर काही मार्ग काढला नाही तर पंचची मानसिक स्थिती बिघडू शकते हे त्यांना ठाऊक होतं. खूप विचार करून त्यांनी एक उपाय शोधला. पंचच्या आयुष्यात एक छोटासा साथीदार आला. एक नारंगी रंगाचं स्टफ्ड ऑरंगुटान माकडाचं सॉफ्ट टॉय. हा मखमली भावला त्याला आईसारखा वाटला. तो त्याला घेऊन फिरू लागला. आता तर तो त्याला बिलगून झोपतो आणि त्याच्याशी खेळतो. इंटरनेटनं व्यापलेल्या जगात अशा हृदयद्रावक घटना लवकर व्हायरल होतात. पंचचे व्हिडिओ आधी जपानमध्ये व्हायरल झाले आणि मागील काही दिवसात तो जगभरातील सोशल मीडियाच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. त्याच्या एकटेपणाची आणि एकाकी असण्याची क्लिप लोकांना रडवते. त्या भावल्याला घट्ट धरून झोपलेला पंच जणू आईच्या मिठीत विसावला आहे असे वाटते. झू मधल्या माकडांच्या समूहातील इतर माकडांनी त्याला अजूनही पूर्णपणे स्वीकारलेलं नाही. ते कधी कधी त्याच्यावर ओरडतात तर कधी त्याला दूर ढकलतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक मोठं माकड त्याला ओढत नेत असतं आणि पंच घाबरून धावत खेळण्याकडे जातो. हे दृश्य पाहून लाखो नेटिझन्सच्या डोळ्यात पाणी आलं. पंचला काहीतरी मदत करा असा संदेश जगभरातून व्हायरल झाला.
आपल्या झू मधील हा छोटा जीव जगाच्या केंद्रस्थानी आल्यावर तिथल्या कर्मचाऱ्यांनी खुलासा केला की पंचला गंभीर इजा झाली नसून हे फक्त स्कोल्डिंग आहे आणि तो हळूहळू समूहात मिसळतोय. कोणत्याही सहृदयी व्यक्तीने पंचचे फोटो अथवा व्हिडिओ पाहिले तर त्याच्या काळजाला ते नक्की भिडेल. आईविना वाढलेल्या या लहान जीवाचा हा संघर्ष करुण आणि आर्त आहे. नुकतेच त्याला एका माकडीनीने स्वीकारले असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. त्यांचे नाते दृढ व्हायला पाहिजे. पंचची कहाणी लाखो लोकांना भावली कारण ती एकाकीपणाची, प्रेमाच्या शोधाची आणि आशेची आहे. त्याच्या छोट्या डोळ्यात अजूनही एक हुरहुर जाणवते. पंचची माहिती व्हायरल होताच या झूला भेट देणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. लोक त्याच्याविषयी भरभरून बोलताना दिसत आहेत. अनेकांच्या डोळ्यात पाणी दाटते. मात्र हेच जग अन्यत्र लाखो बालके अनाथ होत असताना मूक असते. वेगवेगळ्या युद्धात लाखो बालकांचे आई वडील मारले जातात तेव्हा हेच जग मौन असते. अन्य प्रसंगी इथे हिंसेचे समर्थन करणारे आणि अमुक एकांना मारले पाहिजे असं म्हणणारी माणसं आता यावर अश्रू ढाळतील. मात्र वास्तव जगात आजूबाजूला अशी कितीतरी अनाथ बालकं खस्ताहाल जिंदगी जगत असताना त्यांच्या काळजाला कधी पाझर फुटत नाही. माणूस आणि त्याच्या संवेदना भावना सापेक्ष राहिल्या नाहीत. माणसाच्या भावना आता यंत्रवत झाल्या आहेत. त्याच्या जडणघडणीतील बारकाव्यावर अवलंबून राहत आहेत. कदाचित या जाणीवांना नवा पाझर फुटण्याचे काम पंचच्या घटनेने केले आणि आपल्या अंतःकरणातील ही जिव्हाळा माया नित्य एकसारखी जपता आली तर पंचच्या संघर्षाचे फळ खूप मधाळ असेल असे म्हणता येईल. पंचला त्याच्या जीवनात माया, ममता आणि प्रेम लाभो. माणसांची सहृदयता तत्कालिक न राहता नित्य राहो.